पीएचे पैसे कोण देणार? आता तोही कोणी द्यावेत आणि काय प्रघात आहे मला सांगा. मुळामध्ये महापौरांचा तामझाम मोठा असतो आणि तो असलाच पाहिजे, कारण प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे मी त्या तामझामाला जरा पण विरोध करणार नाही, कधीच करणार नाही. 11 लोक तुमच्याकडे असताना त्यांचं म्हणणं आहे जो काही फंड आहे तो तुम्ही कधीच यूज केला नाही म्हणून मला करायचा आहे. मुळामध्ये तो फंड तुमचा आमचा नसतोच, तो मुंबईकरांचा असतो. आणि प्रायव्हेट आपलं PA जे कोणी आपण ठेवतो त्यांना पगार महापालिकेने दिला पाहिजे हे म्हणणंच किती चुकीचं आहे. खाजगी PAना पगार महापालिका, आता आमदारांकडे जे PA असतात त्यांना मान्यता प्राप्त, राज्य सरकार मान्यता प्राप्त आहे. पण समजा त्यांचे 2 असतील आणि जर आम्ही 5 मागितले तर 3 PAना आम्हाला पैसे द्यायचे, असं उदाहरण मला नाही माहिती किती वगैरे, पण मिळतात. तसं महापालिकेचं नाही आहे. मुळात नगरसेवकांचं मानधन 25,000 आणि महापौरांच्या PAचा 50,000. हे कुठेतरी तार जुळते का? भाजपवाले आज काही बोलत नसतील उघड उघड, पण खाजगीत बोलतात ना की नाही नाही हे असं झालं नाही पाहिजे. म्हणजे भाजपलाही मान्य नाही आहे दिसत आहे आणि नसेलच, कारण भाजपला पण नाही जमणार ही अशी उधळपट्टी. PA ठेवा ना तुम्ही, 10 ठेवा, तुमच्या पैशाने ठेवा. तुम्ही महापालिकेला नाही मी 2.5 वर्ष आहेत ते 2.5 वर्षात पैसे दिले जाणार असं महापौरांचं म्हणणं आहे. हरकत नाही, मग तुम्ही महानगरपालिकेची लोकांना कमी करा. अनेक ठिकाणी महानगरपालिकेची टाईप करण्यासाठी स्टाफ नाही, स्टेनो नाही. तुमच्याकडे जर ते 9 लोक काम करत असतील आणि तरी तुम्हाला महापालिकेच्या मुंबईकरांच्या पैशातून स्वतःच्या खाजगी सचिवाला ना काय खाजगी PAला पगार द्यायचा असेल तर हे आम्ही कधीही मंजूर करणार नाही. आणि तुम्ही तरी जबरदस्तीने केलात तर मग बघू, आम्ही जाऊ पुढे पण.